हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 5 गाथा झाल्या होत्या. काय सांगितलं होतं 5व्या गाथेमध्ये? 5 अस्तिकायांचं अस्तित्व आणि कायत्व सिद्ध करून दाखवलं होतं. 5 द्रव्य अस्थिरूप आहेत आणि कायरूप आहेत. त्यांचं कायपणा, अस्थिपणा आणि कायपणा. अस्थिपणा कशामुळे आहे तर ते आपण सूत्र सांगतो ना, काय सद्द्रव्य लक्षणम गुणपर्यवत द्रव्यम हे सांगतो ना सूत्र. तर म्हणजे काय, त्याच्यामध्ये गुण आणि पर्याय ज्याच्यामध्ये आहेत तेच द्रव्य सत असतं. जे जे सत असतं ते ते गुणपर्यायाने सहित असतं. मग सत म्हणजेच अस्तित्ववालं. म्हणून त्याच्यावरून सिद्धी केली होती की प्रत्येक द्रव्य गुणपर्यायाच्या द्वारे आपलं परिणमन करतंय म्हणा किंवा त्याने सहित आहे, म्हणून ते अस्तिकायरूप आहे. म्हणजे अस्तित्व त्याचं आहे असं. आणि कायत्व का सिद्ध केलं कशावरून? म्हणजे बहुप्रदेशी आहेत म्हणून कायत्व आहे. आणि अस्तित्व का आहे तर जे गुण आणि पर्यायांच्या द्वारे सहित आहेत. गाथा दाखवली ना, जेसिम अथ्थी साहाओ, ज्यांचं अस्तित्व आहे कशाच्या द्वारे? गुण आणि पर्यायांच्या, विविध पर्यायांच्या द्वारे ज्यांचं अस्तित्व आहे ते अस्तिकाय आहेत. ज्यांच्याद्वारे की तेल्लोकम निप्पण्णम, 3 लोकाची निष्पत्ती होते. रुपाली माझ्यासमोर आहे का? दिसू दे की. हे सगळं का मागच्या गाथेमध्ये सांगितलं होतं की 3 लोकाला 3 लोक जे निष्पन्न झालं, व्हिडिओ ऑन ठेव, तर ते त्याच्यामध्ये 5 अस्तिकाय आहेत. अस्तिकाय म्हणजे काय? म्हणजे बहुप्रदेशी. किती द्रव्य बहुप्रदेशी आहेत? 5 द्रव्य. कुठली? बहुप्रदेशी म्हणजे समजते, एक प्रदेश असलेलं ते वेगळं, एकापेक्षा जास्त प्रदेश ते बहुप्रदेशी. मग 6 द्रव्यामध्ये किती द्रव्य बहुप्रदेशी आहेत? किती द्रव्य बहुप्रदेशी आहेत? 5 द्रव्ये. कुठली? जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. काय? काल द्रव्य हे बहुप्रदेशी नाही. माझ्या बरोबर तुम्ही आ म्हणून ओढायला लागलाय सगळं स्वर. तर कालद्रव्य एक प्रदेशी आहे, कालाणू आहे तो. मग हे सगळं घेतलं होतं मागच्या याच्यामध्ये आपण की परमाणू सुद्धा एक प्रदेशी आहे, पण त्याच्यामध्ये बहुप्रदेशी होण्याची योग्यता आहे म्हणून ते काय आहे. पण तसं कालाणू बहुप्रदेशी होत नाही. मग काय सांगितलं होतं आमांच्या प्रवचनमध्ये की कालद्रव्य आपल्याला काय शिकवण देतं? काल घेतलं होतं ना आपण. काय घेतलं होतं? जसं या लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर कालद्रव्य स्थित आहे. आता गोल नाही आहे, ॲक्च्युली षटकोनी आहे. त्यामुळं तिथं जर आपण प्रदेश वाया जात नाही, काय म्हणायचं त्याचं, कुठलाही पार्ट रिकामा राहत नाही. सगळ्या प्रदेशांवर कालाणू व्याप्त आहेतच असं. तर त्यांनी विचारलं की हे कालाणू जरी एवढ्या एकमेकांशी निकट आहेत तरी सुद्धा त्यांचा बंध होऊन स्कंद होत नाही. का? कारण त्यांच्यामध्ये स्पर्शगुण नाही. स्निग्ध वृक्षत्वात बंध म्हणता ना, मग बंध होण्यासाठी स्पर्शगुणाची आवश्यकता असते. कालाणूमध्ये स्पर्शगुण नसतो, पुद्गलाचा गुण आहे तो. आणि मग याच्यावरून शिकवण काय मिळते आपल्याला की ते अचेतन द्रव्य असताना सुद्धा एकमेक रूप होत नाहीत. मग तर जीव तर चेतन द्रव्य आहे, मग तो कोणाच्या निकट गेला की लगेच संबंध जोडायचा प्रयत्न करतो. झाली का नाही? कोण तुम्ही, कुठल्या गावचे आणि काय आणि कसं काय, म्हणजे संबंध जोडायला गेलो की एकमेक होतो, त्यात भाव जोडले की रागीद्वेषी आणि मग बंधाला प्राप्त होतो. पण तसं कालाणू सगळे जवळजवळ राहतात तरी सुद्धा ज्ञाताद्रष्टा राहतात का? म्हणजे ते एकमेकांच्या भानगडीत पडत नाहीत हे सांगायलेत की तुम्ही पण तसं त्यांच्यासारखं स्वतंत्र राहा हे शिकवतात.
तर कालद्रव्य एक प्रदेशी आहे, त्यामुळे ते त्याच्यामध्ये कायत्व नाही. संगीता काकी आहे का पुस्तक? 6व्या गाथेचं 6वी गाथा वाचायची. कोणतं पुस्तक? तेचेव अधिकाया ते कालीय भाव परिणदानिच्छा गच्छन्ति दवीय भावं पर्यटनलिंग संयुक्ता. आता त्या अस्थिकायांचंच वर्णन करणार आहेत. काय सांगितलं? ते अस्थिकाय आहेत. पुढं सांगितलं ते कालीय भाव परिणदान इच्छा, जे 3 कालाच्या भावरूपाने परिणमन करतात. म्हणजे काय? 3 काळामध्ये जे परिणमन करतात आणि जे तरीसुद्धा नित्य आहेत, तेच अस्थिकाय रूप असतात. म्हणजे परिणमन करत असताना सुद्धा जो स्थिर राहतो तेच सत असतं. काय म्हटले? काय कळलं? म्हणजे इकडं अनित्य पण दाखवतंय आणि इकडं नित्य पण दाखवतंय. मग जी वस्तू नित्य आहे तीच परिणमन करते हे तुम्ही सांगू शकणार नाही. तर त्या समयाला ते द्रव्य नष्ट झालं तर ते परिणमन केलं असं कसं म्हणणार? म्हणून म्हटलं की जे द्रव्य पहिल्या समयामध्ये आहे तेच द्रव्य दुसऱ्या समयामध्ये आहे, पण त्याची पर्याय बदलली एवढंच. पण तेच द्रव्य आहे सांगत असताना नित्य अंश पण सांगितला. मग इकडं अनित्य अंश पण दाखवला जातो आणि नित्य अंश पण. हेच सांगितलं इथं की जे 3 काळातील भावरूपाने परिणमित होतात तसेच नित्य आहेत, असे ते अस्थिकाय परियट्टन लिंग संयुक्ता, परिवर्तन लिंगाने म्हणजे चिन्हाने युक्त असतात, तेच द्रव्यपणास प्राप्त होतात. अर्थात तीच 6 द्रव्य आहेत. तिथं आहे खाली. कुठे आहे? हिंदीत असेल तिथं फक्त. तर 5 अस्थिकाय आणि काल हे 6 पण द्रव्य आहेत. ह्याची सिद्धी इथं करायला की जे द्रव्य असतं ते परिवर्तन लिंगाने संयुक्त असतं आणि ते परिवर्तन करत असताना सुद्धा नित्य असतं. म्हणजे नित्य राहून कायम राहून परिणमन करणं हे जे द्रव्याचा स्वभाव आहे. म्हणून सांगितलं की 3 काळाच्या पर्याय रूपाने जे परिणमन करतं आणि ते करत असताना पण जे नित्य असतं, असं ते जे कोणी असेल ते द्रव्यत्व भावाला प्राप्त करतात किंवा त्याला द्रव्यपणा प्राप्त होतो. टीकेमध्ये सांगत वाचू. अत्र पंचास्तिकायानां कालस्य च द्रव्यत्वम उक्तम. येथे 5 अस्थिकायांचं आणि कालाचं द्रव्यत्व सांगतात. म्हणजे 5 अस्थिकाय आणि काल हे सगळे द्रव्य आहेत ह्याची पहिला सिद्धी करतायत. पुढं द्रव्याणी ही सहक्रममुवा गुणपर्यायानां अनन्यतया आधारभूतानि भवन्ति. अनन्यतया आधारभूतानि भवन्ति. द्रव्य कसं असतं खरोखर? सहभुवाम क्रमभुवाम, सहभुवाम गुणानां क्रमभुवाम पर्यायानां अनन्यतया आधारभूतानि भवन्ति. अनन्य रूपाने गुण आणि पर्यायांचं ते आधार असतं. काय सांगायले? जे द्रव्य असते ते जे द्रव्य असतं ते गुण आणि पर्यायाचं आधारभूत असतं. मग गुणाला त्यांनी म्हटलं सहभावी. म्हणजे काय असतं? भावी आणि क्रमभावी. म्हणजे काय असतं? सहभावी गुण असतात आणि क्रमभावी पर्याय असते. हे सांगितलं ना याच्यामध्ये. मला तिचं ऐकवणार भांडे.
द्रव्य खरोखर सहभावी गुण आणि क्रमभावी पर्यायांना अनन्य रूपाने म्हणजे एक रूपाने तन्मय रूपाने आधारभूत असते. जे पण द्रव्य असतं ते गुणांशी आणि त्याच्या पर्यायांशी अनन्य रूप असतं. काय कळलं? काय कळलं? द्रव्य बोला की तुम्हाला कळल्याशिवाय मी काय पुढे जाणार. पण गुणांशी कसं सहभावी म्हणजे काय? म्हणजे एकत्र राहणारे. ते जिथे जिथे द्रव्य आहे तिथे तिथे गुण आहे. ज्या ज्या काळात द्रव्य आहे त्या त्या काळात त्याचे गुण आहेतच. आणि क्रमभावी म्हणजे एकानंतर एक होणार. एक पर्याय पुन्हा नसते. तीच पर्याय नसते तर पर्याय बदलते. म्हणून क्रमाने जी असते द्रव्याबरोबर त्याला म्हटलं पर्याय. म्हणून क्रमभावी असतात त्या पर्याय आणि सहभावी असतं ते गुण. तर हे सांगितलं. खरोखर द्रव्य सहभावी गुण आणि क्रमभावी पर्यायांशी अनन्यभूत म्हणजे एक रूपाने तन्मय रूपाने आधारभूत असतात. पुढं ततः सहभावी म्हणजे सोबत नित्य ना राहणार. बरोबर. सहभावी भूभव असणे जे सह असतात द्रव्याच्या बरोबर असतात नित्य त्याला म्हणायचं सहभावी. आणि क्रमभावी म्हणजे एकानंतर एक असतात. म्हणजे गुण हे कसे हो? अनादि अनंत का अनादि शांत का साधी शांत का साधी अनंत? अनादि अनंत. द्रव्य अनादि अनंत आहे त्यामुळे त्याच्या बरोबर ते गुण असणार तर अनादि अनंत असणार. आणि पर्याय पर्याय पण अनादि अनंत. क्रमभावी कशाला म्हणायचं? त्याला आपण सहभावी म्हणलं असतं. क्रमभावीचा अर्थच काय? एकानंतर एक क्रमाने येतात. म्हणजेच मग कसे असतात पर्याय? परिवर्तन साधी शांत असतात. त्यामुळे प्रत्येक पर्याय उत्पन्न होती आणि नष्ट होती. म्हणून तिथं त्याला क्रमभावी म्हणलं. लिहा की आता हे सगळं माहिती आहे का आपल्याला? भाभीजी लिहा. असं असतंय. तर जे जे क्रमभावी आहे ते साधी शांत आहे आणि जे सहभावी आहे द्रव्याच्या सह तर ते अनादि अनंत आहे. पुढं ततः वृत्त वर्तमान वर्तिष्यमानानां भावानां पर्यायानां स्वरूपेण परिणतत्वात् अस्तिकायानां परिवर्तनलिंगस्य कालस्य च अस्ति द्रव्यत्वम्. ततः म्हणजे म्हणून वृत्त वर्तमान वर्तिष्यमान म्हणजे वृत्त म्हणजे पूर्वी झालेले, वर्तमान म्हणजे वर्तमानात आता होणारे आणि वर्तिष्यमान म्हणजे पुढं होणाऱ्या. भाव म्हणजेच पर्यायांचं स्वरूप रूपाने परिणत असल्यामुळे अस्तिकायांचं आणि कालाचं परिवर्तन हे लिंग आहे म्हणून द्रव्यत्व आहे. काय कळलं? ते सगळ्या शब्दांचा अर्थ सांगितले. त्या टीकेकडे लक्ष द्या ना, सगळे शब्द समजतात. ततः म्हणजे म्हणून 5 अस्तिकाय आणि परिवर्तन लक्षण रूप. परिवर्तन लिंग आहे ना, म्हणजे परिवर्तन ज्याचं लक्षण आहे असं कालद्रव्य. असे हे 6 द्रव्य जे पूर्वी घडून गेले आहेत, वर्तमान म्हणजे वर्तमानात घडत आहेत आणि भविष्यात घडतील त्या भावरूपाने परिणत होतात. म्हणून त्यांना द्रव्य आहे असं म्हटलं जातं किंवा म्हणून त्यांच्या ठिकाणी द्रव्यत्व घटित होतं. परिवर्तन लिंग म्हणजे काय? परिणमन ज्याचं लिंग आहे. परिवर्तन हेतुत्व म्हणता ना, कालद्रव्याचं लक्षण काय? परिवर्तन हेतुत्व म्हणजे ते स्वतः परिणमन करतं आणि इतरांच्या परिणमनामध्ये निमित्त ठरतं. तसं उदाहरण काय दिलं होतं कालद्रव्यासाठी आपण समजण्यासाठी?
हां ते झालं की, पण स्वतः ते परिणमन करतं आणि त्याच्या परिणमनामध्ये अन्य द्रव्यांमधच्या परिणामात ते निमित्त होतं, जाऊन स्वतः ते परिणमन करवत नाही दुसऱ्याचं. तसं उदाहरण सांगितलं होतं मागे एकदा, काय चाक फिरते, ते चाक त्याच्या योग्यतेने फिरते आणि त्याच्यामध्ये अडकलं काय, एखादा कापड कागद काहीतरी अडकलं. आता ते चाकाबरोबर ते पण फिरतंय. सांगा चाक कोणाला फिरवतंय आणि मग त्या कापडाला कोण फिरवतंय? म्हणजे असं की ते स्वतः परिणमन करतंय आणि त्याच्यामध्ये जे पण येणार ते सगळे द्रव्य परिणमित होणार, त्याच्यामध्ये हा फक्त निमित्त असतो. काय म्हणले मी? अंकिता काकी या समोर माझ्या इथं. छान वाऱ्याला बसलं ना, पोट भरून जेवलेलं असतं ना, इथं या समोर माया. आणि खाली बसल्यावर जरा पाय दुखल्यावर जागा राहतंय माणूस. या हां काय कळलं? इथे इकडं तुम्हाला मी लिहिलेलं दिसणार नाही. परिणमन हे जीवाचं नाही, सगळ्या साही द्रव्यांचं लक्षण परिवर्तन होत असताना काल हे त्याच्यामध्ये निमित्त आहे. म्हणून म्हटलं की साही द्रव्यांचे भूत, वर्तमान आणि भविष्य या पर्यायांचं परिणमन होत असताना होतं, म्हणून ते द्रव्य आहे. 5 अस्तिकाय आणि परिवर्तन लिंग काल असे हे 6 द्रव्य आहेत आणि त्यांच्यामध्ये परिणमन नित्य चालू आहे, हे सांगितलं या वाक्यातून. पुढं नच तेषाम, वाचा तेजुबाबी. भूत भवत भविष्यत भावात्मना परिणममानानां अनित्यत्वं यतः ते भवत भविष्यत भाव अवस्थासु अपि प्रतिनियत स्वरूप अपरित्यागात प्रतिनियत स्वरूप अपरित्यागात नित्याः एव. बस थांबा, तेवढं आहे ना वाक्य. काय सांगितलं? नच तेषाम आणि त्यांचं म्हणजे त्या 5 अस्तिकायांचं भूत भवत भविष्यत भावात्मना म्हणजे भूत, वर्तमान आणि भावी पर्याय रूपाने परिणमणारे ते पदार्थ परिणमन करतायत, म्हणून ते काय नच तेषाम अनित्यत्वम, त्यांचं अनित्यत्व नाही. म्हणजे काय, ते परिणमन करतायत तर तरी सुद्धा त्यांना अनित्यत्व नाही आहे. परिणमन ज्याचं होतं ते नित्य असतं का अनित्य? होय, परिणमन ज्याचं होतं ते नित्य असतं का अनित्य असतं? का घाबरायला लागलाय? मग सांगा. अनित्य असतं. मग त्यांनी विचारतात ते अनित्य असतं का जे कोणी परिणमन करतं ते? तर तिथे सांगितलं नच तेषाम अनित्यत्वम, त्यांचं अनित्यत्व नाही. यतः ज्या कारणाने ते भूत भवत भविष्यत भाव अवस्थासु अपि भूत, भावी आणि वर्तमान अवस्थेमध्ये सुद्धा प्रतिनियत स्वरूप अपरित्यागात, हे महत्त्वाचा हेतू दिला. प्रतिनियत म्हणजे कॉन्स्टंट राहणारं म्हणा. प्रतिसमयाला प्रतिनियत, प्रतिसमयाला नव्हे, प्रतिनियत म्हणजे काय, नियत म्हणतो ना, नियत हा त्याचा नित्य स्वभाव आहे. नियत म्हणजे नित्य म्हणा पाहिजे. तर प्रतिनियत स्वरूपाला न सोडत असल्यामुळे नित्यच आहे. ते द्रव्य जरी परिणमन करते तरी सुद्धा ते स्वतःच्या स्वभावाला सोडत नसल्यामुळे नित्य आहे. काय कळलं? माझं परिणमन चालू आहे की नाही? कधी मी कशाय करतो, कधी निष्कशाय राहतो, कधी अशांत होतो, कधी शांत होतो. हे परिणमन नित्य चालू आहे माझ्यामध्ये. मग त्या सगळ्या परिणमनामध्ये जीव कसा आहे हो? जरी परिणमन करतोय, जरी सगळे पर्याय बदलतायत, भाव बदलतायत तुमचे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये जीव कॉन्स्टंट आहे. तो बदलला म्हणून, भाव बदलले म्हणून तो जीव नष्ट झाला नाही. त्याच्याबरोबर जीव तर नित्य आहे, सगळ्यामध्ये कॉन्स्टंट आहे. तर म्हणून म्हटलं काय हेतू दिला त्याला. आपण ह्याचं अनुमान वाक्य करायचं.
काय केलं होतं? सांगा संगीता काकी, कसं करायचं अनुमान वाक्य? जे 5 अस्तिकाय आहेत त्यांचं अनित्यत्व नाही का, त्याला हेतू द्यायचा आहे. 5 अस्तिकाय म्हणा आणि कालद्रव्य. अस्तिकाय व काल यांचे अनित्यत्व नाही किंवा यांना अनित्यत्व नाही का, ग्रंथात बघून मला हेतू सांगा, मायंडर बघून बसू नका. का? आपल्या प्रतिनियत स्वरूपाला प्रतिनियत स्वरूप अपरित्यागात. एवढं मस्त आहे ना. प्रत्येक हेतू असतो ना, तो हेतू आपल्याला आपल्या स्वभावाकडे जायसाठी मदत करतो. म्हणून न्यायग्रंथ शिकायचे असतील ना, सगळीकडं हे हेतू घ्यायचे सगळ्या न्यायग्रंथातून आणि त्याच्यातून आपल्या आत्म्याची सिद्धी करायची. जेव्हा अष्टसहस्त्री किंवा देवागम स्तोत्र वगैरे वाचलं जाईल ना, तर त्याच्यामध्ये तर सगळीकडे असे हेतू दिलेत त्यांनी. अष्टसहस्त्री वाचायचं महाराजांनी दाखवलं तसं, तर त्याच्यामध्ये तर त्यांनी सगळ्या हेतूंच्या द्वारे स्वभावाची सिद्धी करून दाखवली आहे आणि ते सिद्ध करणारे असतात तसे हेतू. आता इथं काय सांगितलं? प्रतिनियत स्वरूप अपरित्यागात. आता मस्त असं हेतू आहे. प्रतिनियत स्वरूपाला सोडत नसल्यामुळे तर हे हेतू सांगितलं. म्हणजे काय समजलं सांगा? जे 5 अस्तिकाय आणि कालद्रव्य आहेत त्यांच्या ठिकाणी अनित्यत्व नाही. म्हणजेच काय? ते नित्य आहेत का? कारण परिणमन होत असताना सुद्धा ते आपल्या नियत स्वभावाला सोडत नसल्यामुळे. मग हा हेतू झाला. आता हे समजून काय फायदा सांगा या हेतूच्या द्वारे आपल्याला जीवनात उपयोग? प्रतिनियत स्वरूप अपरित्यागात, एवढंच हेतूवर चिंतन करायचं. काय सांगा? आपलं पण जसं परिणमन होत असेल, म्हणजे मोह राग द्वेषमय जरी होत असेल तरी मी आपल्या नित्य स्वभावाला सोडणारा नाहीये. आणि तिथून आपण परत आपल्या स्वभावाकडे आलं की शांती येते. एवढं नाही, फक्त सांगायचं आहे काय, जरी माझ्यामध्ये विभाव झाले तरी सुद्धा माझा स्वभाव नष्ट होत नाही. प्रतिनियत स्वरूप अपरित्यागात म्हणा. म्हणजे प्रतिनियत स्वभावाला जीव काय कुठलंही द्रव्य सोडत नसल्यामुळे ते परिणमन करत असताना सुद्धा नित्य राहतं. म्हणजे काय म्हणले, आपलं पूर्वभवामध्ये समजा देव होतो, आता मनुष्य झालो, पुढच्या भवात काय व्हायचं? नारकी. काय व्हायचंय? पुढच्या भवात कुठं जायचंय? कशाय केलं तर कुठं जाणार? कशाय करता ना तुम्ही? नाही म्हणा. कशाय करता का नाही? होताय. असलं नको. आपण करतो, होतात नाही, आपण करतो. आणि ध्यान करता का होतंय? मग हे असं कसं? दोन्हीकडे पण करतो म्हणायला पाहिजे मग. म्हणजे विभाव पण करतोच आणि स्वभाव रूपाने पण परिणमन मीच करतो. करावं लागतं मला तसं पुरुषार्थ. म्हणून जर कशाय करणार तर कुठं जाणार? म्हणा कुठं जाणार? म्हणायला नको वाटते, पण कशाय करणारच. म्हणून म्हणतात की कशाय जर करणार तर नियमाने नरकाला जाणार. मग कुठल्याही भवात असू दे, कुठल्याही गतीत असू दे, परिणमन तर चालू आहे, पण तरी सुद्धा अनित्यत्व नाही. जरी मी आता कशाय करतोय तरी पण ती पर्याय नष्ट झाली, त्याबरोबर मी नष्ट झालो का? नाही. म्हणून माझ्यामध्ये अनित्यत्व नाही का? हेतू सांगा. अरे याच्या इथं हेतू सांगा. प्रतिनियत स्वरूप अपरित्यागात. प्रतिनियत स्वरूपाला सोडत नसल्यामुळे. मग कुठल्याही गतीमध्ये जाऊ देत, माझं स्वरूप काय आहे? माझं स्वरूप तर निष्कषाय आहे, विभावाने रहित आहे, नित्य आहे. मग त्या स्वरूपाला मी कधीच सोडत नाही. म्हणून जरी मनुष्य पर्याय नष्ट झाली तरी सुद्धा मी नष्ट होत नाही.
कारण प्रतिनियत स्वरूपाला मी सोडत नाही, असं सांगितलं. म्हणून ह्याच्यावर असं प्रत्येक हेतूवर चिंतन करायचं. सांगा संगीता का की काय फायदा? प्रतिनियत स्वरूप अपरित्यागात समजून काय फायदा? आहे का माझ्यासमोर? म्हणजे मी माझ्या स्वरूपाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडत नाही, म्हणून मी नित्यच आहे. सांगा प्रगतीताई. जसं तुम्ही काय करता माहित आहे? म्हणजे मी आहे तोच आहे. हां, मी सांगू का तुमचं उदाहरण? काय झालं तरी सुद्धा मी दुकान सोडणार नाही. काय झालं तरी सुद्धा मी माझं धन, माझं वैभव, माझं परिवार सोडणार काय नाही. प्रतिनियत स्वरूपच झालंय ते तुमचं, तेच सांगायला लागले. म्हणून ते सोडायची तयारीच नाहीये. सगळ्या परिग्रहामध्ये असा आसक्त होऊन बसलोय, त्याला एकरूप झालोय की ते स्वभाव वाटू लागलाय. म्हणून त्या स्वरूपापासून भिन्न आहे आपलं काहीतरी, ह्याचं भाव वासनच नाही राहिलं. म्हणून त्याला ते म्हणजे माझं रूप नाही आहे. किती घरं बदलली हो अशी. एका भवातने अनेक भवात अनेक घरं बदलली आहेत. म्हणून ते येते ना भजनामध्ये. काय छान आहे, पण आता मला आठवणार का कुठला होते. आज अद्भुत निभारी भाव दूर भगे सब विकारी. मी बघून सांगते, छान आहे. ते भजनामध्ये असं सांगितलं की तू किती घरं बदलली आहेस आजपर्यंत, पण तुला तुझं शाश्वत घरच मिळालं नाही. त्यामुळं तू सगळ्या घरांमध्येच फिरत राहिला. आता सगळ्या घरांचा त्याग कर आणि निज घरामध्ये ये, असं तिथे त्या भजनाच्या लाईनचा अर्थ आहे. बरं चला, काय सांगितलं म्हणा? हेतू काय? हेतू काय? प्रतिनियत स्वरूप अपरित्यागात. कालची गाथा तर पूर्ण विसरून गेलेली असणार आहे. 4 लाईन आहेत त्याच्यात. तर म्हणून म्हटलं की आपण त्या स्वरूपाला कधीच सोडत नाही. तुम्हाला सोडू वाटलं तरी पण तुम्ही सोडू शकणार नाही. असं नित्य स्वरूप आहे. मग जे जीवाचा स्वभाव आहे ना, तो तुमच्याबरोबर नित्य राहणार आहे. जीव नित्य शाश्वत आहे, नित्य शांत आहे, नित्य एकरूप आहे. मग तुम्ही अनेक रूप व्हायचा प्रयत्न केला तरी होणार नाही. अशांत झाला तरी सुद्धा द्रव्य अशांत होत नाही. म्हणून सांगितलं कुठल्याही कंडिशनमध्ये स्वरूपाचा अपरित्याग असल्यामुळे जीव नित्य आहे, सगळे द्रव्य नित्य आहेत. पुढं अत्र कालः रुपाली. अत्र कालः पुद्गलादी परिवर्तन हेतुत्वात् पुद्गलादी परिवर्तन गम्यमान पर्यायत्वाच्च अस्तिकायेषु अंतर्भावार्थम सह परिवर्तनलिंगः इति उक्तः इति. वाचलात तुम्ही? अत्र कालः म्हणजे आता इथपर्यंत काय सांगितलं? 5 अस्तिकायांचं सांगितलं की 5 अस्तिकाय हे अनित्य नाहीत, कारण ते प्रतिनियत स्वभावामध्ये दृढ आहेत, नित्य आहेत. म्हणून येथे कालद्रव्य पुद्गलादिकांच्या परिवर्तनाचं हेतू असल्यामुळे, म्हणजे सगळ्यांचंच घ्यायचं, फक्त पुद्गलाचं नाही, तर पुद्गलादी 5ही द्रव्यांच्या परिवर्तनाचं हेतू असल्यामुळे पुद्गलादी परिवर्तन गम्यमान पर्यायत्वाच्च आणि पुद्गलादीच्या पर्याय पुद्गलादी अस्तिकायांच्या परिवर्तनावरून कालाचे पर्याय ज्ञात होत असल्यामुळे अस्तिकायेषु अंतर्भावार्थम सह परिवर्तनलिंगः इति उक्तः. म्हणून त्याचा अस्तिकायामध्ये अंतर्भाव करण्यासाठी कालास परिवर्तन लिंग म्हटले आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? पुद्गलाचं परिणमन झालं कसं कळणार?
कालद्रव्य मदत करतं तिथं. कालद्रव्याचं परिणमन झालं तर समस्त पुद्गल द्रव्य सुद्धा जसं लोखंड ठेवलेलं गंजलं. काय गंजलं? का गंजलं? नाही परिवर्तन झालं ना त्यामध्ये. मग कालद्रव्य आहे तिथं आणि ते परिणमनासाठी मदत करते. तर जे दिसतंय तुम्हाला त्याच्यावरून तुम्ही अनुमान करून सांगू शकताय की कालद्रव्य तिथं कार्य करतंय. कालद्रव्याचं तिथं कार्य चालू आहे म्हणून प्रत्येक द्रव्यामध्ये परिणमन दिसून येतं. परत एकदा वाचते. कालद्रव्य पुद्गलादिकांच्या परिवर्तनाचा हेतू असल्याने तसेच या पुद्गलादी अस्थिकायांच्या परिवर्तनावरून कालाचे पर्याय ज्ञात होतात. पुद्गलादी अस्थिकायाच्या परिवर्तनावरून कालाचे पर्याय ज्ञात होतात. म्हणजे कालद्रव्य परिणमन करते हे तुम्हाला कसं कळणार? जसं तुम्ही म्हणताय ना समय, मिनिट, घडी, घंटा, कशावरनं कळणार? ते दिसतंय ना तुम्हाला घड्याळ म्हणून तुम्हाला कळतंय. मग ते पुद्गल आहे का कालद्रव्य सांगा? घड्याळ म्हणजे मग कालद्रव्य कसं समजणार? ते फिरतंय म्हणून तुम्हाला वाटतंय नुसतं की दिसतंय ते, पण ते कालद्रव्य नाही आहे, ते पुद्गल द्रव्य आहे. मग पुद्गल द्रव्य फिरतंय, परिवर्तन करतंय, कसं कळतंय हो? जसं ते सांगितलं ना कुठल्या तरी एका चेंजेस होतात ना प्रत्येक ह्याच्यात. कसं कळणार? आता पण चेंजेस चालू आहे. कशावरनं सांगा मला? पुद्गल सोडून मला सांगा. कालद्रव्य कसं सिद्ध करणार? ते आंब्याचं उदाहरण नाही काय, ग्रीन असते ते येलो. अहो आंबा पुद्गल आहे का कालद्रव्य आहे? आमच्याकडे आंबा पुद्गलच आहे. मग ते विदाऊट पुद्गल कालाची सिद्धी कसं करणार? पुद्गल आहे तिथं कालद्रव्य. हे बालक आहे तो तरुण प्रौढ. म्हणजे जीव बालक जन्मलेला आहे. मग बालक तेच की. आता हे शरीर आहे तर पुद्गलच आहे की बालकाचं शरीर पण. म्हणजे मला म्हणायचंय कालद्रव्य अमूर्तिक आहे तर त्याचं परिणमन होतंय हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला हेल्प घ्यावी लागती. पुद्गल आदी द्रव्यांची. पुद्गल द्रव्य मूर्तिक आहे आणि मग त्याच्या परिणमनावरून कालद्रव्याची सिद्धी होते. मग तसंच सांगितलं ते एक नाही का कुठं तर जंतर मंतर का काय असं एक घड्याळ आहे. घड्याळ इन द सेन्स काहीतरी तिथं केलेली ती रचना आहे आर्टिफिशियल, हे नॅचरल काहीतरी. ते दगड आहे, त्या दगडावर सावली फिरती आणि त्याच्यावरनं ते काढतात की कसं किती वाजले आणि काय. मग तेच की त्याच्यावरनं त्यांनी टाईम काढतात कसं आहे ते. म्हणजे शेवटी तुम्हाला कालद्रव्याचं परिणमन ओळखायचं तर पुद्गलाचा आधार घ्यावा लागतो. म्हणून सांगतात तिथं त्यांनी काय वाक्य, त्या पुद्गलादी अस्थिकायांच्या परिवर्तनावरून कालादी पर्यायाचं ज्ञान होतं. नाहीतर अमूर्तिक द्रव्याचं ज्ञान. म्हणूनच म्हटलं ना ह्याच्यात जीव आहे. कसं दिसायला हो सांगा? माझ्या शरीरात जीव आहे का नाही? का डेड बॉडी आहे माझी? कशावरून माझ्यामध्ये जीव आहे हो? माझ्या जीवाकडेच बघायला, तुम्ही स्वतःच्या बघा. तुमच्या शरीरात जीव आहे कशावरून? जाणण्याची शक्ती आहे. हे जाणण्याची शक्ती व्यक्ती कसं कळणार आहे? तुम्ही जाणता का नाही आम्हाला काय माहित आहे? आता दिसतंय ना हे शरीर हलतंय, बोलतंय, तुमचं क्रिया चालू आहे, त्याच्यावरून आम्ही सांगतोय की ह्याच्यामध्ये जीव आहे. तसं डेड बॉडी पण हलती बरं का. कशी त्या पालीची शेपूट तुटली आणि पडली तर ती हलती बरं का. सांगा ती डेड बॉडी आहे का जीव आहे? ऍक्च्युली त्यात आहे जीव तोपर्यंत ती हलती. म्हणजे ते तोपर्यंत जीवच आहे की ते. मग असं म्हणायचंय की नॅचरली जेव्हा शरीराच्या द्वारे जीवाची सिद्धी केली जाते, कारण जीव सुद्धा अमूर्तिक आहे, तसंच सगळ्या अमूर्तिक द्रव्यांची धर्मद्रव्य कशावरून आहे, अधर्मद्रव्य कशावरून आहे, आकाशद्रव्य कशावरून आहे, कशी सिद्धी करणार? मग त्यासाठी सांगतायत की या सगळ्या अमूर्तिक द्रव्यांची सिद्धी करण्यासाठी पुद्गलाचा आश्रय घेतला जातो. आणि ते काय पुद्गलादिकांच्या सगळ्यांच्या परिणमनावरून या अमूर्तिक द्रव्यांचं अस्तित्व सिद्ध केलं जातं. म्हणून धर्मद्रव्य आहे कशावरून? पुद्गल आणि जीवाचं हालचाल चालू आहे, गमन चालू आहे, म्हणजे इथं धर्मद्रव्य आहे. स्थिरता चालू आहे म्हणजे
अधर्मद्रव्य आहे. त्याला जागा मिळते म्हणजे कोणीतरी आहे जागा देणारं, त्यामुळं आकाशद्रव्य आहे. आणि कालद्रव्य कशावरून आहे तर त्यांच्यामध्ये परिणमन चालू आहे, म्हणून कालद्रव्य सुद्धा आहे. म्हणून त्याचा अर्थ काय केला वाचू एकदा. अत्र कालह, येथे कालद्रव्य पुद्गलादिकांच्या परिवर्तनाचं हेतू असल्यामुळे आणि पुद्गलादीच्या परिवर्तनावरून ते जाणलं जात असल्यामुळे अस्थिकायामध्ये त्या कालद्रव्याचा अंतर्भाव होतो आणि ते कालद्रव्य परिवर्तन लिंगाने सहित आहे. म्हणजे तुम्हाला पंचास्थिकायाचं वर्णन करायचं आहे ना पंचास्थिकाय ग्रंथामध्ये, मग कालद्रव्य कुठून घेतलं तुम्ही? कालद्रव्य हे वास्तिकाय नाही आहे, मग का त्याचं वर्णन करताय? तर त्यांनी त्या कालद्रव्याला 5 अस्थिकायांमध्ये गर्भित केलं. का? कारण हेतू दिला मागं की सगळ्यांच्या परिणमनामध्ये ते मदत करतं. काय म्हटलं? कालद्रव्य पुद्गलादिकांच्या परिवर्तनाचा हेतू असल्याने तसेच त्या पुद्गलादी अस्थिकायांच्या परिवर्तनावरून कालाचे काल पर्याय ज्ञात होतात, म्हणून त्यांचा अस्थिकाय प्रकरणामध्ये अंतर्भाव करण्यासाठी कालास परिवर्तन लिंग म्हटले आहे. थोडंसं भावार्थ वाचते खालचं. काय सांगितलं? 5 अस्थिकाय व काल ही 6 द्रव्ये, 1 भूत, 2 वर्तमान, 3 भविष्यात या काय काय 1 2 3 वाचू नका. भूत, भविष्य, वर्तमान या पर्याय रूपाने परिणमतात व परिणामशील असतानाही जोरात वाचा. स्वरूपाचा त्याग करीत नाहीत, म्हणून नित्य आहे. कन्नडमध्ये वाचायला असं वाटायला मला. थांबा, म्हणून ते कन्नड थांबा. 5 अस्थिकाय आणि काल ही 6 द्रव्ये भूत, भविष्य आणि वर्तमान पर्याय रूपाने परिणमतात. समजलं? काय समजलं? टेन्शन मध्ये तुम्हाला काय समजलं नाही मी सांगते की, हा ना? भूत वर्तमान काळ भविष्यात हां पर्याय रूपाने परिणमतात. पायाला हात लावू नका, शास्त्राला हात लावायचं असतं. व परिणमनशील असतानाही ते परिणमन करत असताना सुद्धा स्वरूपाचा त्याग करत नाहीत, म्हणून नित्य आहेत. म्हणजेच मी जीव सुद्धा 3 काळाच्या पर्याय रूपाने परिणमन करतो तरी सुद्धा मी माझ्या स्वरूपाला कधीच सोडत नाही, म्हणून मी नित्य आहे. नित्य आहे म्हणजे काय करतो? नित्य जाणतो, हे समजायला पाहिजे. झाली की झोप आता. सांगा काय समजलं? नित्य जाणतो, परिणामशील असला तरी स्वभाव प्रतिनियत स्वरूप विसरलं. अपरित्यागात प्रतिनियत स्वरूपाला मी सोडत नाही. सांगा घरी होतो तेव्हा आणि आता इथं परिणमन झालं का नाही झालं, तरी पण स्वरूपाचा अपरित्याग आहे, म्हणून मी नित्य आहे. घरी होतो तर कसे परिणाम होते? घरी होतो तर परिणाम कसे होते? अशुभ होते. आणि इथं आलो तर परिणाम, आता परत घरी गेल्यावर परिणाम, म्हणून जायचं नाही. म्हणून म्हटलं अशुभातून शुभात आल्यावर शुद्धात जायचं असतं, परत अशुभात नसतं जायचं. म्हणा म्हणून मी आजपासून पंचपरिणय साक्षीने घराचा त्याग करते. तर सांगतायत की स्वरूपाचा त्याग करत नाही म्हणून नित्य आहेत, म्हणून ते गुणपर्यायांचा तन्मयपणे आधार असल्याने 30 द्रव्ये आहेत. वाचत आहेत भाभी जोरात, म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर राहता. पुस्तक घ्या फक्त. म्हणून ते येथे पुद्गलादी अस्थिकायांचे वर्णन करीत. थांबा, त्यावरचं वाचा पहिला. म्हणून ते गुणपर्यायांचा तन्मयपणे आधार असल्याने 30 द्रव्ये आहेत. काय कळलं? जे द्रव्य असतं ते गुणपर्यायांनी सहित असतं. म्हणून सांगतायत गुणपर्यायाशी जे तन्मय रूपाने आधार असतं तर ते द्रव्य असतं. काय कळलं? म्हणजे द्रव्यामध्ये गुण आणि पर्याय आहेत. कुठलं द्रव्य चालू आहे आता इथं? 6 द्रव्यांचं कथन चालू आहे. मग 5 अस्थिकाय आहेत तर त्यांच्यामध्ये पण गुण आणि पर्याय आहेत, आणि कालद्रव्य आहे तरी पण त्याच्यामध्ये गुण आणि पर्याय आहेत, म्हणून ते द्रव्य आहेत. पुढं येथे पुद्गलादी अस्थिकायांचे जोरात वर्णन करीत असताना त्यांच्या पर्यायाचे वर्णन अनिवार्य आहे. पर्यायाचे वर्णन करताना पर्यायाला हेतूभूत निमित्ताचे
कथनही केले पाहिजे. केले पाहिजे. म्हणजे पुद्गल द्रव्य तर परिणमन करतंय त्याचं वर्णन सांगणार, पण ते कोणाच्या निमित्तात करतं हे सांगायसाठी ते निमित्त सुद्धा सांगणार. म्हणजे कोणाच्या निमित्तामध्ये परिणमन होतं हे सांगायसाठी निमित्ताचं सुद्धा कथन करणार. निमित्त कोण आहे? कालद्रव्य. बरोबर. कथन म्हणजे वर्णन. तसेच त्या पर्यायाद्वारा ज्याचे पर्याय व्यक्त होतात त्याचेही वर्णन क्रमप्राप्त असते. ते कंसात लिहिलेलं नाही, तुमच्यासाठीच लिहिलेलं आहे. वाचा परत. तसेच त्या पर्यायाद्वारे ज्यांचे पर्याय व्यक्त होतात त्यांचेही कालपदार्थांचेही वर्णन क्रमप्राप्त असते. काय समजलं सांगा? म्हणजे पर्याय ज्यांचा पर्याय होतात ते माझ्यासाठी वाचायचं नव्हतं, ते तुम्हाला तुमच्यासाठी वाचायचं होतं. सांगावं काय अर्थ? त्या पर्यायद्वारा ज्याचे पर्याय व्यक्त होतात त्याचेही म्हणजेच कालपदार्थांचेही वर्णन क्रमप्राप्त आहे. म्हणजे सांगतायत की वरचं वाक्य सांगितलंय ना त्याच्यासाठीच खुलासा केला. पर्यायांचं वर्णन करताना त्या परिणामामध्ये निमित्त आहे ते कालद्रव्य. मग त्या पर्यायांच पर्याय जे व्यक्त होते त्यांचं पण वर्णन व्यक्त व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणायचंय की तुमची पर्याय आता परिणमित झाली. जसं तुम्ही कशाही झालात तर शांत स्वभाव गेला आणि अशांत पर्याय प्रगट झाली आहे. मग म्हणून म्हटलं हे पर्याय परिणमित होण्यासाठी ज्यांनी मदत केली त्याचं सुद्धा वर्णन क्रमप्राप्त आहे. म्हणजे त्याला सुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे. म्हणून म्हटलं पर्यायाद्वारा जी क्रोधाची पर्याय उत्पन्न झाली ज्याचे पर्याय व्यक्त होतात म्हणजे माझ्या क्रोध पर्यायाच्या व्यक्तीमध्ये कालद्रव्याचं परिणमन सुद्धा व्यक्त होतं. कालद्रव्य सुद्धा तिथं परिणमित झालंय हे तो स्वतः नाही सांगू शकत, म्यूट आहे तो. मग ते सांगायसाठी ते तुमचा आधार घेतोय. समजलं का काय म्हणायचं आहे? जसं मी मौन जेवतीये आणि तुम्ही माझ्या बाजूला बसलाय आणि तुम्हाला ते तिसऱ्या माणसाला सांगायचंय मला काय पाहिजे ते. मग मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही काय केलं? ट्रान्सलेट केलं ना त्यांना समोरच्याला, आणि मग तुम्ही सांगितल्यावर त्याला कळलं. असंच सांगायचंय मी कशाई झाले. मग ते कशाई करण्यामध्ये मला कोण निमित्त आहे? कालद्रव्य. मग ते कालद्रव्य सांगते मी पण परिणमन केलं इथं, तूच केलंय असं नाही. मग ते सांगण्यासाठी ते ओरडतंय तुमच्या तोंडात. म्हणजे कालद्रव्य आपलं परिणमन व्यक्त करण्यासाठी अन्य द्रव्यांचा आधार घेऊन त्याच्याद्वारे त्याची व्यक्ती कळती हे सांगायचं आहे. म्हणून ज्याचे पर्याय व्यक्त होतात त्याचेही वर्णन इथं करायला पाहिजे. म्हणून कालद्रव्याचे पर्याय पण परिणमन झाले हे सांगा. ते कळत नाही ना आपल्याला ते होतंय म्हणून. तर ते होतंय कुठून समजणार? अन्य द्रव्यांच्या परिणामावरून समजणार. म्हणून कालद्रव्याचं सुद्धा इथं वर्णन करायला पाहिजे असं सांगतायत. जरी अस्ति काय नावाचं पुस्तक आहे तुमचं तरी सुद्धा त्यात कालद्रव्याचं सुद्धा वर्णन पाहिजे. कारण पाची द्रव्यांच्या परिणामाचं कारण कोण आहे हे कसं कळणार? म्हणून कालद्रव्य सुद्धा तुम्ही वर्णन करा. पंचास्तिकायांच्या वर्णनामध्ये कालाच्या वर्णनाचा समावेश यथोचित आहे. म्हणूनच गाथासूत्रामध्ये कालाचा निर्देश परिवर्तनलिंग या शब्दाद्वारा केला आहे. म्हणजे गाथेमध्ये त्यांनी कालद्रव्य सांगितलं नाही आहे पण सांगितलंय. कसं बघा, गाथेत त्यांनी अस्ति काय म्हणून शब्द सांगितला पण कालद्रव्य सांगितलं नाही. म्हणजे परिवर्तन लिंगाने युक्त असते हे शब्द वापरले ना त्याच्याचद्वारे कालद्रव्याचं सुद्धा सिद्धी केली आणि सांगितलं हे परिवर्तन लिंगवालं कालद्रव्य सुद्धा अस्ति आहे. म्हणजे ते सुद्धा आहे. जरी काय नाही आहे तरी सुद्धा ते अस्तिरूप आहे. म्हणून हे समजून आपल्याला फायदा काय की मला दुसऱ्याचं परिणमन करायचं नाही आहे किंवा माझं परिणमन झालंय दुसऱ्याला व्यक्त करून दाखवायचं नाही आहे आणि काय म्हणायचं विभाव रूपाने परिणमन पण करायचं नाही आहे. मग सगळं परिणमन होत असताना फक्त जाणायचंय की मी ह्याच्यापासून भिन्न आहे. प्रतिनियत स्वरूप अपरित्यागात. तुम्ही सोडूनच देणार आहे माहिती आहे मला. अपरित्यागात म्हणजे सोडत नसल्यामुळे आणि परित्यागात म्हणजे सोडलं चाकलू जाता म्हणजे सोडून दिलेलं असल्यामुळे आणि अपरित्यागात म्हणजे सोडत नसल्यामुळे. मग मी माझा स्वभाव इथं जसं शांत बसलाय की नाही
तसं घरामध्ये काय, घरामध्ये पण मी जर शांत बसलो तर तिथं मी स्वरूपाला जाणलं, स्वरूपाला नाही सोडलं. पण आपण इथून बाहेर गेलं की जी काय अशांत पर्याय होती त्या रूपच होऊन जातो आणि मग विसरतो की मी त्याच्यापासून भिन्न आहे. म्हणून म्हणतात की प्रत्येक पर्यायामध्ये एवढं वेदन ठेवा की मी तर ज्ञाता आहे, नित्य आहे, ह्या सगळ्या परिणामापासून भिन्न आहे, त्याला पण मी जाणणारा आहे, असं वेदन केलं तर आपल्याला ही गाथा समजून फायदा झाला. हो, जाणा. अस्तित्व गुणवाल्या स्वतःच्या जीवद्रव्याला जाणा. पहा, हा मी आत्मा सर्व परद्रव्यापासून भिन्न जाननहार आहे, ज्ञाताद्रष्टा आहे, चैतन्य रूप आहे. सर्व परद्रव्ये अचेतन आहेत, मी त्यापासून भिन्न चेतना लक्षणवाला जीव आहे. नित्य स्वरूपोहम, शांत स्वरूपोहम, जीवो